शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतल्या मराठी माणसांच्या घराचा मुद्दा हाती घेतलाय। मुंबईत उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीत 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। शिवसेना आणि भाजपने उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या मागणीवर टीका करायला सुरुवातही केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुंबईत मराठी बाणा। 50% फ्लॅट मराठी माणसासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी। अनिल परब दाखल करणार अशासकीय विधेयक। ज्या मराठी माणसानं रक्त सांडवून मुंबई मिळवली तो मराठी माणूसच मुंबईतून हद्दपार होऊ लागलाय। मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असल्याच्या मुद्द्यावर आता राजकीय पक्षांनाही जाग येऊ लागली आहे। मराठी माणसाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यासाठी पुढाकार घेतलाय। मुंबईत बांधल्या जाणाऱ्या नव्या इमारतीत 50% घरं ही मराठी माणसासाठी राखीव ठेवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे। मराठी माणसाला परवडतील अशी छोट्या आकारमानाचे फ्लॅट बांधणं बिल्डरांना बंधनकारक करण्याची मागणी आहे। अनिल परब हे अशासकीय विधेयक देखील मांडणार आहे। गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधान परिषदेच्या अधिवेशनात। या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत। मुंबईत मराठी माणसाला हक्काची जागा, हक्काचं घर मिळायलाच हवं अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे। मुंबई शहर हे या शहरामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या मागण्या असतात। त्यामुळे आता नवीन घरं असतील की जुने घरं असतील याच्यामधला एक मोठा रिव्ह्यू होण्याची गरज आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मराठी माणसाच्या घराचा हाती घेतलेल्या मुद्द्यावरून शिवसेनेनं टीका केली। मराठी माणसाचा टक्काच कमी झाल्यावर झोपी गेलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष जागा झाल्याची टीका शिवसेनेनं केली आहे। याच अनिल परब आणि त्यांच्या नेत्यांनी जे आज शिवसेना उभाटा चालवित आहेत, बिल्डरांच्या घशात मुंबई घालण्याचं काम केलं आणि या मुंबईतील जो काही मराठी माणूस होता, जे काही कोळी बांधव होते, ते मुंबई सोडून बाहेरगावी गेले। मुंबईतून हद्दपार त्यांना करण्यात आलं आणि आता म्हणे मराठी माणसाला 50% रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे। भाजपनंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली। ठाकरेंच्या पक्षाची ही मागणी म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी टीका भाजपनं केली आहे। अनिल परब आणि उबाठाला उशिरा शहाणपण सुचलेलं दिसतंय। जर तुमच्या मनात 50% जागा मराठी माणसांना द्याव्यात असं असतं तर 2.5 वर्षात का नाही केलं? मराठी माणसाचा टक्काच घटल्यानं मराठी माणसाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या पक्षाचा जनाधार घटलाय। लोकसभा निवडणुकीत ही बाब प्रकर्षानं जाणवल्यानं आता ठाकरेंची शिवसेना पुढे सरसावली आहे। चेतन ननावरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।